तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा CapCut यूज करताना नो इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम येतोय, टू यूज मेनी फीचरचा सुद्धा प्रॉब्लेम येतोय, तर तुम्ही एकदम करेक्ट व्हिडिओ मध्ये आला आहात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की लेटेस्ट CapCutचं व्हर्जन कसं डाउनलोड करायचं, ज्यामध्ये सर्व फीचर्स फिल्टर्स वर्क होतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि तिथं मी CapCutचं लेटेस्ट व्हर्जन टाकलेलं आहे. तर ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो फाईल मॅनेजर मध्ये जायचं आहे आणि तिथून आपले CapCut इन्स्टॉल करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं CapCut इन्स्टॉल होत आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर CapCutला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे ऍग्री अँड कंटिन्यूचा ऑप्शन दिसत आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला क्लोज करायचं आहे आणि इथे राईट साईडला तुम्हाला मीचा ऑप्शन दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे थोडंसं तुम्हाला वेट करायचं. त्यानंतर वरच्या साईडला तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर खाली आल्यानंतर बिझनेस क्रिएटर मोड हा जो ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ते ऑन करायचं. ऑन केल्यानंतर CapCut जे आहे ते वापस एकदा ओपन होईल. त्यानंतर आपण बघूया की इथे टेम्पलेट मध्ये जाऊन आपले जे टेम्पलेट आहे ते वर्क करत आहेत का. तर बघू शकता इथे आपले सगळे टेम्पलेट जे आहे ते वर्क करत आहेत, म्हणजे आपल्याला कोणताही इंटरनेटचा प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर आता आपण बघूया की फिल्टर आणि इफेक्ट आपले यूज होत आहेत का. तर इथे न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला इथे इफेक्ट वर क्लिक करायचं आहे आणि कोणताही इफेक्ट जो आहे तो डाउनलोड करायचा आहे. तर बघू शकता आपल्याला कोणताही नो इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम येत नाहीये किंवा टू यूज मेनी पीपल हा सुद्धा प्रॉब्लेम येत नाहीये. त्यानंतर आपण बघू आपले फिल्टर सगळे वर्क करत आहेत का. तर तुम्हाला फिल्टर ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणताही फिल्टर डाउनलोड करायचा आहे. तर बघू शकता इथे सुद्धा आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाहीये, म्हणजे आपले सगळे फिल्टर जे आहे ते वर्क होत आहे. तर आता आपण बघूया की आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होतो का. तर तुम्हाला वरती एक्सपोर्ट सेटिंग वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह टू डिव्हाइस करायचं आहे. तर बघू शकता आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. तर बघू शकता CapCut जे आहे ते पूर्णपणे विदाउट VPN चा सुद्धा वर्क होत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणता जर प्रॉब्लेम आला तर कमेंट मध्ये सांगा, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्की देईन.